ज्या प्रकारे त्यांनी धार्मिक तेढसुद्धा आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ते म्हणतायत की आम्ही घुसूत, कसं घुसूत, तर गणपती बाप्पा घेऊन येऊ, म्हणजे त्यांना धर्माला सुद्धा कुठेतरी अंतर्भूत आहे, मध्ये आणायचे आणि राजकीय डाव हे करण्यासाठी जे आहे अशा प्रकारचं त्यांचं चाललेलं जे कृत्य आहे ते कृत्य थांबलं पाहिजे, FIR झाला पाहिजे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। त्यांचं म्हणणं की आम्ही संयमाने शांततेत हा मोर्चा पुढे नेतोय मुंबई। जमल तसं घुसा, ही कोणती भाषा आहे? म्हणजे तुम्ही मला सांगा, ज्या प्रकारे ते संविधानिक पदावरल्या लोकांच्या बाबतीमध्ये व्यक्त होत आहेत, ते म्हणतायत की अमुक व्यक्ती दंगल घडून आणील, तमुक व्यक्ती दंगल घडून आणील, म्हणजे दंगलीची भाषा शब्दांमध्येच आहे। आणि जेव्हा तुम्ही उच्चारताय तसे शब्द, याच्यातून स्पष्ट होतं की तुमची नीती योग्य नाही। तुम्ही जे आहेत आतड्यातल्या कातड्याचं कुणाचं तरी घाणेरडं राजकारण। कोणाला पत्र लिहिलंय तुम्ही? मी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलंय, पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आणि थोड्या वेळात जरंगेच्या विरुद्ध आझाद मैदान पोलीस स्थानकात त्याला येऊ देऊ नका, कारण कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही, याच्यासाठी तक्रार द्यायला जात आहे। तुम्ही पूर्णपणे विरोध करताय आणि तुम्ही हेही म्हणताय की गुन्हा दाखल करावा। यापूर्वी आम्ही विरोध केलाय, कारण मी त्या तक्रारीमध्ये सहानी विरुद्ध म्हणजे भारत सरकार ह्या केसचा उल्लेख केलाय। तुम्ही ट्रॅफिक जाम करणार, करोडो लोक मुंबईत आणतो म्हणणार, जाम करतो म्हणणार, या देशामध्ये जैनिझम, बुद्धिझम ह्या आणि प्रभू श्रीरामांच्या विचाराचा हा देश आहे, इथे तशा प्रकारचं अघटित करण्याचा आणि गणपती बाप्पाचा प्रयत्न करते त्यांना थांबवण्याचा, सरकार सुद्धा प्रयत्न करते, सरकारने सुद्धा बैठका घेतल्या। तुम्हाला वाटतं हे आंदोलन तिथे थांबेल? मला असं वाटतंय की जरंगे राजकारणासाठी सरकारला ब्लॅकमेल करत आहे, सरकारला ब्लॅकमेल करत आहे, सरकारला ब्लॅकमेल करत आहे। उत्तर भारताचं संविधान आहे, उत्तर जर पोलिसांनी कोणत्याही राजकारण्यांना न विचारता त्या जरंगेला जर FIR करून अटक नाही केली, कारवाई नाही केली, तर मान्य मुंबई उच्च न्यायालयात आम्ही धाव घेऊ। पुन्हा एकदा तुम्ही तसं करणार? आधी सुद्धा तुम्ही केलं तसं पुन्हा एकदा करणार? कायदा समज ज्या ज्या गोष्टी आहेत ते करणार। तुम्ही GDP आज महाराष्ट्राचा कुठे गेलाय? जरंगेनं जर 2 दिवस 3 दिवस मुंबई जर वाहतूक व्यवस्था बंद झाली तर प्रचंड पैशाचं नुकसान होणार आहे। सामान्य कष्टकरी जो टॅक्सीवाला ड्रायव्हर साहेब आहे, कंडक्टर साहेब आहे, व्यापारी आहेत, आज लॅमिंग्टन रोड सारखे अगदी आझाद मैदानापासून हाकेच्या अंतरावरले व्यापारी आहेत, आज म्हणजे हजारो डॉलर लाखो डॉलरचं नुकसान होणार आहे आणि ह्याचा सर्व अंकश परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे। हे मान्य नाही, हे मान्य नाही। आज पत्रकार परिषद ते घेणार आहेत आणि त्यांची दिशा ठरवणार आहेत। तुम्ही आधीच विनंती कराल त्यांना की येऊ नका, कारण तुम्ही विरोध तर करताय। विनंती नाही, कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही। ज्या प्रकारे भगवान गौतम बुद्धांनी, ज्या प्रकारे भगवान महावीरांनी, ज्या प्रकारे प्रभू श्रीरामांनी सांगितलेल्या विचारानं जगायचं असतंय, जगू द्यायचं असतंय, आणि तसं करणारा मला आज तरी जरंगे दिसत नाही। कारण ह्यापूर्वी देखील पोलिसांना व्यथित होऊन मार खावा लागला होता अंतरवलीमध्ये, त्याची पुनरावृत्ती होणे यासाठीचा सर्वंकष प्रयत्न आम्ही करू। त्यामुळे हे होते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, त्यांनी पूर्णपणे